श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, पतीचा पत्नीवर आणि पत्नीचा पतीवर ठाम विश्वास असेल तर दिवस सुखाचे असोत किंवा ते दिवस दुःखाचे असोत, आयुष्य मात्र आनंदानं पुढे सरत असतं. श्रोते हो, परस्परांच्या प्रेमात सगळे दिवस सारखेच वाटून निघून जात असतात. जमलं तेवढं करून समाधान मानणाऱ्या त्या दोघांपुढं त्यांचं नशीब त्यांना दुःख कष्ट हे देण्यात अपयशी ठरत असते. आणि तेच खरंय. नाहीतर कोणी आभाळाला हात लावून सुद्धा कुठं अमर होत असतोय. श्रोते हो, गरीब असू देत किंवा श्रीमंत, सगळ्यांना सारखी सुख दुःख आहेत, त्यातून कोणी सुटला नाही. म्हणून श्रोते हो, ईश्वरावर विश्वास ठेवून आला दिवस आनंदानं जगण्यात समाधान मानणं हेच खरंय. आणि नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मीपणापेक्षा कमीपणा घेतलेला कधीही चांगला असतो. जे आपलं कधीच नव्हतं त्या गोष्टीचा जास्त विचार करत नाही बसायचं. सापडलेलं हरवलं म्हणून सोडून द्यायचं. जी व्यक्ती तुमच्या मनापासून काळजी करते त्या व्यक्तीला हक्क आहे तुमच्यावर रागावण्याचा. विचार, मन आणि माती यांना योग्य वेळी आकार दिला नाही तर त्याचा चिखल होतो. लाईफ इज अ गेम. तुम्ही स्वतः खेळा, नाही तर तुम्हाला खेळवलं जाईल. आपण दुर्लक्ष करत राहतो आणि समोरचा चुकत राहतो. मग तो स्वतः चुकता चुकता आपल्याला चुकीचं ठरवायला लागतो. जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशी न बोलता राहू शकते तेव्हा समजून जायचं आता तिची आवड बदलली आहे. स्वतःच्या परिस्थितीला जे स्वतःची ताकद बनवतात ते आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत. काहींसाठी आपण महत्वाचे नव्हतो आणि पुढेही नसू हे स्वीकारून पुढे चालत राहायचं. सुंदर तेच जे प्रामाणिक आहे. स्वतःच्या आयुष्याला स्वतःलाच आकार द्यावा लागत असतो. काही लोकांकडून एकच अपेक्षा ठेवायची, इथं भेटलात वरती मात्र भेटू नका. माणूस समाधानकारक जीवन हे तेव्हा जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठंतरी थांबायचं असतं. दुःख हे इमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं. सुख हे वाफेसारखं असतं, घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं. माणसं आपल्याला पर्याय म्हणून समजतात आणि आपण आपल्या गैरसमजात असतो की ते आपल्याला आपलं समजतात. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असलं पाहिजेत. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द नाही.
दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनत असतो. फालतूचे पैसे खर्च करण्याआधी त्या माणसाला पैसे परत करा ज्याने तुम्हाला चांगलं माणूस समजून आपल्या वाईट वेळेत पैसे उधार दिलं होतं. प्रामाणिकपणे राहून यश मिळत नसतं असं म्हणतात, पण प्रामाणिक राहणं हेच मोठं यश असतं. आयुष्यात पैसा सर्वस्व नसतो. अनेक ठिकाणी माणसाचा आधार पुरेसा असतो. नात्यात समोरच्या व्यक्तीला रिलेशन नको असेल तर तो तुम्हाला प्रत्यक्ष सांगत नसतो की मला त्रास होतोय, मला रिलेशन नकोय. तर तो तुमच्यासोबत असं काही वागतो की तुम्ही स्वतः वैतागून दुःखी होऊन त्याच्या आयुष्यातून निघून जाता. प्रत्येक सासूनं आपल्या मुलापेक्षा सुनेला जास्त जीव लावावा, कारण हे असं वळण आहे जिथं सून दुरावली तर मुलगाही दुरावतो. अपेक्षा नसलेल्या ठिकाणीच सुख जास्त मिळत असतं. हेतू शुद्ध असला की देवच आपल्याला सांभाळून घेत असतो. माणूस वाईट नसतो, माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते. चांगल्या कर्मानं ती बदलता येते. वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नात्याची असोत किंवा नसोत, तीच खरी आपली माणसं असतात. आवडती व्यक्ती ही कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावंच लागतं, कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते. जिथं फरक पडत नाही तिथं रक्त आटवायचं नसतं. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते. आजकाल जेवढी लाज पैसे उधार मागणाऱ्याला वाटत नाही, त्यापेक्षा जास्त लाज दिलेलं पैसे परत मागताना वाटते. एखाद्याची वाईट वेळ पाहून त्याची थट्टा करत असाल तर लक्षात ठेवा, वेळेचा फेरा फिरला की ती तुम्हालाही रस्त्यावर आणू शकते. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नसते. स्वतःला नेहमी OTP सारखं तयार ठेवा, म्हणजे कोणीही तुमचा दुसऱ्यांदा वापर करू शकणार नाही. शेवटी देव तुमच्या कर्माचा हिशोब ठेवत असतो. तुम्ही मंदिरात किती वेळ घालवला याला काहीही अर्थ नसतो.